नमस्कार. राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला माहीतच असेल मोफत 3 गॅस सिलेंडर ही देण्यात येणार आहेत आणि या योजनेचे महिलांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही साईडला स्क्रीनशॉट पाहू शकता. यामध्ये सरळ मेन्शन केलेले आहे LPG सबसिडी आणि ती ठराविक रक्कम आहे ती ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत असे तुम्हाला 3 हप्ते येणार आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये येतील याची मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर पण नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. तर यासाठी तुम्हाला जर तुम्ही मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल आणि जर तुम्हाला पैसे येत असतील तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि गॅस कनेक्शन हे महिलेच्याच नावावरती असले पाहिजे आणि ते महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर ती महिला लाभ घेत असेल तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत. ते डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात DBT लिंकद्वारे. आणि दुसरं म्हणजे ज्यांचे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. पण गॅस कनेक्शन हे महिलेच्याच नावावरती असेल. जर गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावरती असेल तर या योजनेचा लाभ होणार नाही, तुम्हाला जर पैसे मिळणार नाहीत. आणि हे जर पैसे तुम्हाला हवे असतील तर त्याचासुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नाव आहे ते महिलेच्या नावाने ट्रान्सफर करावे लागणार आहे तुम्हाला. आणि ट्रान्सफर केल्यानंतर हे योजनेचे पैसे आहेत 3 जे काही हप्ते आहेत ते गॅस सिलेंडरचे हे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. तर गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीजवळ जायचं आहे, जिथे तुम्ही गॅस सिलेंडर घेता किंवा ऑफिस असते त्यांचे त्या ठिकाणी जायचं आहे आणि हे कनेक्शन आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि गॅस कनेक्शन हे ट्रान्सफर झाल्यानंतर त्या महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे हे नक्कीच येणार आहेत. तर बऱ्याच महिलांचे असेसुद्धा कमेंट येत आहेत की जर उज्ज्वला गॅस कनेक्शनचे फक्त गॅस कनेक्शन त्यांचे असेल तर त्यांना फक्त लाभ होणार आहे का, इतर गॅस कनेक्शन म्हणजे HPG असेल, इंदुमती असेल अशा गॅस कनेक्शन धारकांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत. तर हे पैसे सगळ्यांना मिळणार आहेत, पण ज्या महिलाच्या नावे गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना सर्वांना हे योजनेचा लाभ घेता येणार आहे. असं कुठेही मेन्शन केलेलं नाही की उज्ज्वला गॅस योजनेचे जे सदस्य आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या जर मनात डाऊट असेल की उज्ज्वला गॅस कनेक्शनवाल्यांनाच हे पैसे मिळणार आहेत किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणाऱ्यांना जे पैसे मिळणार, तर असं काही नाही. ज्यांचे गॅस कनेक्शन आहे मग ते कोणतेही असू दे, पण गॅस कनेक्शन हे महिलाच्याच नावाने असले पाहिजे तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि जर गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावाने असेल तर पैसे मिळणार नाहीत. आणि ते पैसे कसे मिळणार ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. गॅस कनेक्शन हे महिलाच्या नावाने ट्रान्सफर करून घ्यावे लागणार आहे तुम्हाला. यानंतरच जे काही पैसे आहेत ते पैसे येणार आहेत. तुम्ही साईडला स्क्रीनशॉट पाहू शकता, मी पुन्हा दाखवतो. या योजनेचे पैसे याला हे जमा झालेले आहे. त्यामुळे जर तुमचे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावाने असेल तर लवकरच त्या महिलांच्या नावाने ट्रान्सफर करून घ्या आणि या योजनेचा तुम्हीसुद्धा लाभ घ्या. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओसाठी चॅनल आपले सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.